ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 5वा आत्मनिवेदन नाम श्रीराम समर्थ। रेखेचे गुंडाळे केले मातृाक्षरी शब्द झाले शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की रेषा काढून तिला निरनिराळे आकार दिले की अक्षरे तयार होतात। त्या अक्षरांना काना मात्रा दिल्याने शब्द तयार होतात। असे अनेक शब्द एकत्र येऊन त्यातून श्लोक गद्य प्रबंध वगैरे साहित्य निर्माण होते। वेदशास्त्रे पुराणे नाना काव्य निरूपणे ग्रंथभेद अनुवादने किती मनोनी। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की वेद शास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे इत्यादी ग्रंथाचे अनेक प्रकार आहेत, ते आता ऐकावेत। नाना ऋषी नाना मते पाहो जाता असंख्याते भाषा लिपी जेतते ते काय उणे। श्री समर्थ म्हणतात की अनेक ऋषी झाले, त्यांची अनेक मते आहेत, ती सांगता येणे शक्य नाही, कारण ती असंख्य आहेत। अनेक भाषा अनेक लिप्या असल्याने या ग्रंथांना काय तोटा आहे। वर्ग रुचा स्मृती स्मृती अदे स्वर्ग स्तबक जाती प्रसंगमाने समास पोथी बहुधा नामे। ती समर्थ म्हणतात की वेदातील वर्ग वेद मनु इत्यादी ऋषींनी समाजासाठी लिहिलेले ग्रंथ अध्याय सर्ग स्तब्धक जाती इत्यादी ग्रंथ विभाग समास आदी चंपू आदी काव्याचे भाग आणि पोत्या असे किती म्हणून नावे सांगावीत। नाना पदे नाना श्लोक नाना बीर कडक नाना साख्या दोहोडे अनेक नामाभिमाने। श्री समर्थ म्हणतात की नाना पदे नाना श्लोक नाना वीर साख्या दोहे इत्यादी हिंदी काव्यातील छंद असे अनेक नावे आहेत। डफ गाणे माची गाणे दंड गाणे कथा गाणे नाना माने नाना जसने नाना खेळ। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की याशिवाय डफ गाणे माची गाणे दिंडी गाण्याचे प्रकार तसेच कथा गाणे नाना आडकथा नाना खेळ इत्यादी अनेक गाण्याचे प्रकार आहेत। ध्वनी घोष नाद रेखा चहुवाच्यामध्ये देखा वाचारूपेही ऐका नाना भेद। श्री समर्थ येथे विशद करतात की ध्वनी घोष नाना नाद रेखा असे चारी वाच्यामध्ये अनेक भेद आहेत, तसेच वाणीचेही अनेक प्रकार आहेत। उन्मेष परा ध्वनी पच्चंती नाद मध्यमा शब्द चौथी वैखरीपासून उमटती नाना शब्दरत्ने। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की उन्मेष म्हणजे स्फूर्ती ही परवाचा होय, ध्वनी ही पच्चंती नाद ही मध्यमा आणि शब्द ही चौथी वैखरी वाणी होय। या वैखरीपासूनच नाना शब्दरत्ने प्रगट होतात। अकार उकार मकार अर्धमात्राचे अंतर औटमात्रा तदनंतर 52 मातृका। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सर्वप्रथम अकार उकार मकार आणि अर्धमात्रा मिळून 3.5 मात्रांचा प्रणव ओंकार उत्पन्न झाला आणि त्यानंतर 16 स्वर आणि 36 व्यंजने मिळून 52 अक्षरे निर्माण झाली। नाना भेद राग ज्ञान नृत्यभेद तानमान अर्थभेद तत्वज्ञान विवंचना।
श्री समर्थ म्हणतात की नाना प्रकारचे रागज्ञान, नृत्याचे भेद, तानमान, अर्थभेद, तत्वज्ञान व त्याचे विवरण सर्व काही शब्दाच्या योगे चालते. तत्वामुगे मुख्यतत्व, जे जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महतत्व, मूळ माया. श्री समर्थ म्हणतात की तत्वामध्ये शुद्ध सत्व हे मुख्य जाणावे, ह्यालाच अर्धमात्रा, महतत्व किंवा मूळ माया म्हणतात. नाना तत्वे लहान थोरे, मिळून अष्टही शरीरे, अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. श्री समर्थ म्हणतात की नाना लहान थोर तत्वाच्या अधिक कमी मिश्रणाने 8 देह निर्माण होतात. ते देह म्हणजे 4 पिंडाचे आणि 4 ब्रह्मांडाचे. पंचमहाभूते व त्रिगुण मिळून अष्टदा प्रकृती बनते. तिच्यामध्ये चंचल वायू असल्याने ती निघून जाते. वारे नसता ते गगन, तैसे परब्रह्म सघन, अष्टदेहाचे निरसन करून पहावे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की चंचल वायू लय पावल्यानंतर जसे निश्चळ गगन शिल्लक उरते, तसे परब्रह्म सघन सर्वत्र कोंदटलेले असते. 8ही देहांचा निराश करून त्या निश्चळ परब्रह्मास अनुभवावे. ब्रह्मांड पिंडो भार, पिंड ब्रह्मांड संहार, दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत उभारणी आणि पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत संवारणी कशी होते हे जाणून घ्यावे. म्हणजे सारासार विवेकाने या दोन्ही वेगळे जे विमळ ब्रह्म त्याचा बोध होतो. पदार्थ जड, आत्मा चंचळ, विमळ ब्रह्म ते निश्चळ, विवरण विरे तत्काळ तद्रूप होय. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सर्व दृश्य पदार्थ जड असतात, अंतरात्मा चंचळ असतो, फक्त विमळ ब्रह्म तेवढे निश्चळ असते. त्या विमळ ब्रह्माचे मनन, चिंतन आणि निजध्यास करता करता सहजपणे तद्रूपता प्राप्त होते. पदार्थ मने काया वाचा, मी अवघाच देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सर्व दृश्य पदार्थ, आपले मन, काया, वाचा या सर्व मी सर्वांच्या, सर्व देवांचा हा दृढ विचार होणे हे जड आत्मनिवेदन होय. चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्रा तो त्याचा अंश, त्याचा तो आपणास ठाव नाही. श्री समर्थ म्हणतात की ईश्वर म्हणजेच मूळ माया अथवा अंतरात्मा हा चंचळ असून तोच करता आहे आणि प्राणी मात्र त्याचा अंश आहे. येथे आपण म्हणजे मी कुणीच नाही. चंचळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, करता देव हे तो आपण कोठेच नाही. श्री समर्थ म्हणतात की देव हाच करता, आपणाला अस्तित्वच नाही. ही धारणा दृढ होणे हे चंचळ आत्मनिवेदनाचे लक्षण आहे. चंचळचळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा. श्री समर्थ म्हणतात की चंचळ हे अशाश्वत असून स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि निश्चळ देव हा निराकार असून एकला एक आहे, त्याच्याशिवाय अन्य काहीच नाही. ही अनुभूती येणे हाच आत्मनिवेदनाचा प्रकार होय. ठावच नाही चंचळाचा, तेथे आपण कैचा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. श्री समर्थ म्हणतात की जेथे चंचळाचा म्हणजे मूळ मायेचाच पत्ता नाही, तेथे आपण म्हणून अस्तित्वच राहील कसे. हा विचार दृढ होणे हा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक होय. तीही प्रकारे आपण नाही नाही दुजेपण, आपण नसता मी पण नाहीच कोठे. श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे या तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनात मी पण म्हणजे आपणचा शिल्लक उरत नसल्याने तिथे दुजेपण म्हणजे वेगळेपण उरतच नाही. आपणच नाही तर मी पण तर कुठे असणार. पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळू आले, पाहता अवघेच निवांत झाले बोलणे आता. श्री समर्थ ते सांगतात की ग्रंथ वाचता वाचता अनुमानाने कळू लागते आणि कळता कळता प्रत्यक्ष अनुभव येतो. याप्रमाणे शोध घेत असता सर्व जाऊन केवळ निवांत निश्चळ परब्रह्मच राहिले, तेव्हा आपण बोलण्यासारखे काही उरलेच नाही.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मनिवेदन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.